सिद्धपूरडगेमधून बाणगंगा नदीवरून भरपूर नुकसान झालेलं आहे. पाणी वाहत आहे. सोयाबीनचं नुकसान झाले. ते जनावरं वाहून गेली. बागा झोपल्यात वाहून गेल्यात. काही अक्षरशः रडायची वेळ आली शेतकऱ्यावर. सोयाबीन गेले, सोलर गेले, काही राहिलं नाही. नुसतं नापूस झाले की साधारणपणे 4 वाजेपर्यंत आंतरगाव अख्खं पाण्यामध्ये गेलं आणि नदीच्या अलीकडली तर जनावरं, मी नदीच्या इकडे अलीकडे राहत असल्यामुळं अलीकडली जी जनावरं आहेत ती किती वाहून गेले हे पण सांगता येत नाही. आणि जमिनीचे किती हेक्टर नुकसान झालं हे पण अजून कळायला मार्ग नाही. अजूनही जी पूर आहे ती कमी झालेलं नाही किंवा गावातलं पाणीसुद्धा कमी झालेलं नाही. आणि गावामध्ये तर किती नुकसान झालं आहे हे सुद्धा आता सांगू शकत नाही. हे नंतर पाणी वासरल्यानंतरच कळणार की किती नुकसान झालं आहे, काय झालं आहे. काही बायका पोरांचे तर जनावरं वाहून गेल्यामुळे इकडल्या वस्तीवरच्या ते रडतायत अक्षरशः. त्यांना समजवण्यातच बरी मंडळी ही झाली. कुणाचं काय गेलं हे बघायला सुद्धा आणखी कुणाला आपापल्या घरापर्यंत पोचता आलेलं नाही वस्तीवर. खाण्यापिण्याचं काय साहित्य वाहून गेलेलं आहे का? खाण्यापिण्याचं तर कुणाच्याच घरात चांगलं राहिलं नसेल असं मला वाटतंय अंदाज बघून. जी केलेला माल आहे 2 पैसे येण्यासाठी शेतकऱ्यांनी ठेवली होती उडद, कुणाचं सोयाबीन एखाद्या दुसऱ्याचं झालेलं तर ते सुद्धा गेलंय का आहे, भिजलं तर आहेच, पण वाहून गेलंय का नाही सुद्धा बघायला आणखी घरापर्यंत पोचता आलेलं नाही काय जणाला. सरकारकडून मदत, सरकारकडून काय अपेक्षा आहे तुमच्या? सरकार काय याच्याकडून आता सरकार त्याचा पंचनामा करून मदतीची अपेक्षा, सरकारकडून दुसरी अपेक्षा काय करू शकतो आपण? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.